निदा खानला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी आसरा दिला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मतीन पटेल यांना पोलिसांनी आता नोटीस बजावली आहे। त्यांचा मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निदा खानला रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावात अटक करण्यात आली। निदा खानला लपवण्यामागे एमआयएमचा हात असल्याचा शिरसाटांनी खरं तर आरोप केला होता। या संदर्भात जलील यांची चौकशी करण्याचीही शिरसाट यांनी मागणी केली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय अधिकचे अपडेट्स या प्रकरणात आता मिळत आहेत? निश्चितच मोहिनी, आपण जर बघितलं तर टीसीएस प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान ही छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातील कौसर पार्क परिसरात गेल्या काही दिवसापासून नातेवाईकासोबत राहत होती। काल तिला जे आहे ते पोलिसांनी अटक केली। मात्र याच भागातील नगरसेवक मतीन पटेल यांनी जे आहे ते त्या भागात तिला आसरा दिला होता अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिली। आणि मतीन पटेल जे आहे ते नारेगाव भागाचे नगरसेवक आहेत। गेल्या काही दिवसापासून बघतोय एमआयएमवर संजय शिरसाट यांनी आरोप केले होते आणि आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुठेतरी आरोपाला दुजोरा मिळताना आपल्याला पाहायला मिळतो। आणि जे आहे ते कालच पोलिसांनी मतीन पटेल यांचा मोबाईल सुद्धा जप्त केल्याची माहिती आपल्याला मिळते। त्याचबरोबर मतीन पटेल यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आली आणि पोलीस जे आहे ते या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास करताना पाहायला मिळतात। ज्या ठिकाणी नारेगाव परिसरात निदा खान राहत होती त्या घराला सुद्धा लॉक लावण्यात आला आहे आणि अशा पद्धतीने जे आहे ते आता हा एमआयएमच्या नगरसेवकावर मोठा आरोप होताना पाहायला मिळतो। सूत्राच्या वतीनं ही सगळी माहिती समोर येताना पाहायला मिळते। आता छत्रपती संभाजीनगरमध्ये निदा खान यांना जे आहे ते अजून कोणी आश्रय दिला होता का, तिला कोणी मदत केली होती का, याचा तपास सुद्धा पोलीस करताना पाहायला मिळतात। आणि गेल्या काही दिवसापासून जे ते निदा खान आणि तिचे नातेवाईक छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरात एका घरात राहत होते अशी सुद्धा माहिती आपल्याला मिळते। नक्कीच ज्ञानेश्वर, या संदर्भातले सगळे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय निदा खानला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्याकडून आसरा दिला गेला होता अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या संदर्भात खरं तर संजय शिरसाट यांनी जलील आणि एकूणच एमआयएमवर काही आरोप केलेले होते आणि जलील यांच्या चौकशीची सुद्धा शिरसाट यांनी मागणी केली होती। या प्रकरणात आता आणखी नवीन काय खुलासे होत आहेत ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। टीसीएस धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खान ही प्रमुख आरोपी असल्याची माहिती खरं तर पोलिसांनी दिलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून निदा खान ही फरार होती आणि ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरात आता होती। छत्रपती संभाजीनगरातल्या नारेगावातनं काल रात्री उशिरा निदा खानला अटक करण्यात आलेली आहे। दरम्यान तिला आता एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्याकडून आसरा दिला गेला होता अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी काय खुलासे होत आहेत, काय नवीन माहिती समोर येते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सध्या मतीन पटेल यांचा मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यांना पोलिसांनी नोटीस सुद्धा बजावलेली आहे। त्यामुळे आता मतीन पटेल यांच्याकडून या संदर्भात काय भूमिका स्पष्ट होते तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे।